खासदार पुत्राचं नाव समोर येऊ लागलं की या ठिकाणचे जे प्रभारी आहेत ते प्रभारी कुठंतरी गुन्हा नोंद करून घ्यायला जाणून बुजून टाळाटाळ करत आहेत। मंडळी नमस्कार, SP लाईव्ह मराठी व कवरेज.com मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण केज पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी या तालुक्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण या विलास गुले यांच्या हत्या प्रकरणाचा या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे। याबद्दल या पोलीस स्टेशन आवारामध्ये मागील काही तासापासून या तालुक्यातून व बीड जिल्ह्यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमका प्रकार काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, नाव सांगा आपलं। मी संजय केदार, सरपंच सांगवी सारणी। तर काय घटनाक्रम घडला होता? या ठिकाणी जी परवा दिवशी निर्गुण हत्या करण्यात आली विलास गुले यांची, हत्या केल्यानंतर त्यांचे कुटुंब आणि त्यांचा स्वतःचा जे मयत आहेत, जे आमचा भाऊ मयत झालेला आहे विलास, त्या विलासचा भाऊ स्वतः येऊन पोलीस स्टेशनला न्यायाची याचिका त्या ठिकाणी याचना करत आहे। न्याय मागण्यासाठी तो झटतो आहे। 2 दिवस झालं जी संबंधित आरोपी आहेत ते आरोपी जे स्वतः फिर्याद देऊ लागलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर जो माने म्हणून जो दुसरा मुलगा आहे की ज्याची डहाल म्हणून हा विलास गेलेला होता, आणि एक अल्पसंख्याक, एक आदिवासी समाजाचं लेकरू, आणि त्याला टोळक्यानं मारणं, त्या ठिकाणी एकत्रित येऊन मारहाण करीत असताना त्याला कुठंतरी वाचवण्यासाठी, त्याची कुठंतरी डहाल होऊन जाण्यासाठी हा विलास गुले त्या ठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी, भांडणं सोडवण्यासाठी गेला। आणि मग तू भांडणं सोडवण्यासाठी का आला म्हणून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। हत्या करीत असताना कुटुंब असेल, ती टाकळी संपूर्ण गाव असेल, गावाशेजारचे सर्व पंचक्रोशीतील नवे तालुक्यातील सर्व या ठिकाणी जे रस्त्यावरची मुलं आहेत, जे तरुण आहेत, जे समाजकार्यामध्ये वाहून घेणारी या ठिकाणचे तरुण आहेत, ते सकाळी 10 वाजल्यापासून टाकळी ते रस्ता रोको केला। पोलीस स्टेशनच्या ठाण्याच्या आवारामध्ये आता तुम्ही मीडियाच्या माध्यमातून दाखवा की हजारो या ठिकाणी तरुण न्याय मागण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत। या ठिकाणी आरोपी जे कोणी आहेत ते बघितलेले आहेत, ते निष्पन्न झालेले आहेत। यामध्ये खासदार पुत्राचा देखील नाव येत आहे, सौरभ बजरंग सोनवणे याचं देखील नाव येत आहे, आणि त्यांच्यावरती FIR दाखल झाला पाहिजे। संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मोकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी सर्व आम्ही या ठिकाणी 18 पगड जाती जमातीचे नवे समाज बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहोत, पण आमच्या वेदना कुणी या ठिकाणी जाणून घेत नाहीत। पोलीस प्रशासन वेळोवेळी टाळाटाळ करीत आहे, व पोलीस प्रशासन टाळाटाळ का करतं त्याची कुठंतरी आमच्या मनामध्ये पाल चुकचुकती। कारण खासदार पुत्राचं नाव समोर येऊ लागलं की या ठिकाणचे जे प्रभारी आहेत ते प्रभारी कुठंतरी गुन्हा नोंद करून घ्यायला जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत। त्या ठिकाणी राजकीय दबाव कोणाचा येतो? याचं कारण ऐका, याचं कारण असं असू शकतं की ज्या वेळेस FIR वर, रेकॉर्डवर हा खासदार पुत्र आल्यानंतर याचे आणि संबंधित प्रभारी अधिकाऱ्याचे कॉल डिटेल्स तपासले गेले, आणि त्या कॉल डिटेल्स मध्ये जर तो प्रभारी आणि तो खासदार पुत्राचं जर कम्युनिकेशन झालेलं असेल तर 100% आपल्याला या ठिकाणी काही ना काही अडचण येऊ शकते। याच मुद्द्यावर आमचं ठाम म्हणणं आहे की या पोलीस स्टेशनचा, या पोलीस ठाण्याचा जो प्रभारी अधिकारी आहे तो संबंधित खासदार पुत्राचं नाव घेण्यासाठी तो टाळाटाळ, जाणून बुजून टाळाटाळ करीत आहे। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी तरुणाचा निर्गुण खून झाला, मात्र या ठिकाणी अद्यापही काय परिस्थिती आहे प्रेताची, आणि पुढील काय आपलं पाऊल राहणार आहे? ज्या आमच्या भावाचा विलासचा या ठिकाणी खून झालेला आहे, विलासची डेड बॉडी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, त्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे। आम्ही भीक मागतोय, याचना मागतोय। भारत स्वतंत्र झालेला 75 वर्षाचा सुवर्ण महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो। अजून या ठिकाणी आदिवासी, OBC पिचतोय, त्यांच्यावरती अन्याय होतोय। एक ठराविक कोणत्याही बलाढ्य जाती या गोरगरिबावर, अल्पसंख्याकावर या ठिकाणी बळजबरीनं त्रास देते।
सकाळपासून तुमचं मी अभिनंदन करीत आहे, कारण तुम्ही येऊन या ठिकाणी बाईट घेताय. मला असं वाटतं की या ठिकाणची पत्रकारिता 100% खासदार साहेबांनी खरेदी केली की काय, असं आमचं म्हणणं आहे. सकाळपासून एकही पत्रकार नाही, एकही मीडियावाला नाही. मी सर्व आपल्या बांधवांना विनंती करतो, कुठल्या पत्रकारांनी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी उद्या सकाळी 10 वाजता या शिवाजी चौक इथे येऊन आपल्याला आंदोलन करायचंय. आपली ओबीसीची 56 गाव आहेत, 56 गावामधून 200 माणसं आली पाहिजेत. या ठिकाणी किमान 5 ते 7 हजार पब्लिक गोळा झाली पाहिजे आणि सगळा चक्का जाम या शिवाजी पुतळ्यापाशी करून आपण आंदोलन तीव्र करायचं आहे. आपण उद्या सकाळी जाणार, डेड बॉडी घेऊन येऊ आणि या पोलीस स्टेशनचा जो प्रभारी आहे आणि त्याची जी खुर्ची टेबल आहे त्या खुर्चीवरची आपल्या भावाची डेड बॉडी खुर्चीवर ठेवू आणि आपण त्या शिवाजी पुतळ्यापाशी जाऊन आपण आपला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर बसू. मग त्या ठिकाणी आपल्यावर लाठीचार्ज होईल, गोळीबार होईल, आपण भ्यायचं नाही, मागं सरायचं नाही. आपल्याला धमकावण्याचंच काम या प्रशासनानं नवे ह्या सिस्टमनं केलेलं आहे. याला वाचा फोडण्यासाठी आपल्याला संग्रहित व्हावं लागेल, एक संघटित व्हावं लागेल आणि आपल्याला आपल्या भावाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर उद्या सगळ्यांनी या शिवाजी पुतळ्यापाशी येऊन सगळ्यांनी आंदोलन करायला पाहिजे. मग आपल्या माता भगिनी असतील, तरुण मंडळी असतील, वडीलधारी मंडळी असतील, आपली सगळी भावंड या ओबीसी या केज तालुक्यामध्ये जे 114 ग्रामपंचायती आहेत त्या 114 ग्रामपंचायत मधून 56 ग्रामपंचायत ह्या ओबीसीच्या आहेत आणि ओबीसीच्या माध्यमातून आपल्या ओबीसी बांधवावर अन्याय झालेला आहे. कारण तरी काय मोठं की एका आदिवासी बांधवाला त्या ठिकाणी मारित असताना, निर्घुणपणे त्याला मार देत असताना आमचा भाऊ ढाल म्हणून त्याला वाचवण्यासाठी मध्ये जात असेल आणि त्याला जर भोकसण्याचं काम या ठिकाणी त्याच्यावर जर अन्याय केला असेल, निर्घुणपणे त्याची जर हत्या केली असेल तर या सुवर्ण महोत्सवी या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आमच्या दीन दलित ओबीसी यांना न्याय भेटणार नाही अशी अपेक्षा आम्हाला वाटते. म्हणून आपण संघटित झालं पाहिजे आणि संघटित होऊन आपला हक्क, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण भांडून घेण्यासाठी उद्या शिवाजी पुतळ्याच्या ठिकाणी केज मध्ये उद्या केज बंद करून, बीड जिल्हा बंद करून सगळ्या समाज बांधवांनी, सगळ्या ओबीसींनी, सगळ्या वंचितांनी या ठिकाणी येऊन आपल्या विलासला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी सक्षमपणे उद्या हजर राहावा ही माझी सर्वांना कळकळीची विनंती. आपण मागे अनेक तासापासून या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र पोलीस प्रशासनाकडून काय पोलीस प्रशासन गेंड्याची कातडी घेऊन गप्प बसलेला आहे. आपल्या भेट दिली नाही का? आमच्याकडे येतायत, आम्हाला मिसगाईड करतायत, फलाना नाही, बिस्ताना नाही. अरे तुम्ही एफआयआर घ्यायचं काम करा. तपास यंत्रणा तुमची आहे. तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते माननीय न्यायालयामध्ये तुम्ही मांडा. तिथून तुमचे आरोपी कोण आहेत, कोण नाही, काय हा विषय तुमचा झाला, तपास यंत्रणेचा विषय झाला. पण तुम्ही तपास यंत्रणा करायच्या अगोदर जर कुटुंबीय संबंधित आरोपीची नावे घेत असताना तुम्ही जर जाणून बुजून टाळीत असताल तर तुम्ही 100% दबावाखाली आहात. नाहीतर तुम्हाला तुमची बचाव करण्यासाठी तुमचे सीडीआर त्यांच्याशी मिळते जुळते असावेत आणि तुमचा बचाव व्हावा म्हणून तुम्ही हा एफआयआर दाखल करून घ्यायला टाळाटाळ करीत आहात. जशा प्रकारे संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण झालं, त्याचा जसा तपास झाला तसा तपास व्हायला पाहिजे का? तसा होतोय का? त्या ठिकाणी आता कसं आहे, आम्ही दुबळी माणसं आहेत, आम्ही वंचित आहेत. आमचा आवाज उठवायला आम्ही सगळी पिंजलेली आहेत. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही गोरगरीब आहेत. आमचा आवाज उठवणारे वाली या ठिकाणी कुणी नाहीत. आम्हालाच आमचा आवाज उठवावा लागेल. त्यांचा आवाज उठवला, त्या ठिकाणी एसआयटी स्थापन झाली, त्या ठिकाणी तपास यंत्रणा आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून तपास झाला. आमची देखील अपेक्षा आहे, आमच्या वंचितांचा, दीनदुबळ्यांचा, ओबीसींचा एकच आवाज आहे. आमच्या देखील या विलास गुले नावाच्या बांधवाला, ह्या आमच्या भावाला जर न्याय द्यायचा असेल तर प्रशासनाने एसआयटी स्थापन करून या ठिकाणी 100% चांगल्या पद्धतीने आणि या ठिकाणी त्या तपास करावा. आमची तपास यंत्रणेवर 100% आमची म्हणजे विश्वास आहे. फक्त आमचं असं म्हणणं आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडे तपास यंत्रणा न देता एसआयटी स्थापन करून एसआयटी कडे तपास यंत्रणा द्यावी आणि एसआयटी मध्ये उच्च दर्जाचा एक IPS अधिकारी आणि त्या तपास यंत्रणेमध्ये एसआयटी मध्ये असावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
या ठिकाणी केज पोलीस स्टेशन या ठिकाणी SIT मार्फत चौकशी करावी, त्याचप्रमाणे राजकीय वरदहस्त या ठिकाणी असल्यामुळे दबावतंत्र निर्माण होतंय, अशी या ठिकाणी प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीने देण्यात येत आहे. गौरव धनबडे, SP लाईव्ह मराठी, कव्हरेज द केज.